इच्छाशक्ती आणि अथक परिश्रमांच्या जोरावर महाराष्ट्रात उद्योग आणि कॉर्पोरेट जगतात आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल्या दिग्गजांना काल महाराष्ट्र कॉर्पोरेट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। त्याबाबतचा हा वृत्तांत। महाराष्ट्रातल्या व्यावसायिक नेतृत्वाची चळवळ म्हणून अलीकडेच स्थापन झालेल्या मॅक्सेल फाउंडेशनच्या पहिल्या मॅक्सेल अवॉर्ड्स फॉर महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्सचं काल मुंबईत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं। आपल्या कर्तृत्वानं एक ना अनेक शिखरं गाठणाऱ्या महाराष्ट्रातल्या उद्योग जगतातल्या आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या 10 दिग्गजांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मॅक्सेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं। व्यावसायिक नेतृत्व प्रावीण्यासाठीचा पुरस्कार बोईंग इंडियाचे अध्यक्ष दिनेश केसकर आणि टाटा स्टील लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत नेरुरकर यांना, उद्योजकीय प्रावीण्याचा पुरस्कार निर्लेप समूहाचे राम भोगले, मुकुंद भोगले आणि नित्यानंद भोगले तसंच DLZ कॉर्पोरेशन या अमेरिकेत स्थापित कंपनीचे अध्यक्ष विक्रम राज्याध्यक्ष यांना प्रदान करण्यात आला। नाविन्यता प्रावीण्य पुरस्कार क्विक हेल टेक्नॉलॉजीचे संस्थापक कैलास काटकर आणि संजय काटकर यांना, तर उद्योन्मुख प्रावीण्य पुरस्कार प्लाझ्मा इंडियाच्या कार्यकारी संचालिका अरुंधती जोशी यांना प्रदान करण्यात आला। सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। मॅक्सेल पुरस्काराच्या अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त नितीन पोद्दार हेच आपल्या स्टुडिओमध्ये आले। नितीनजी नमस्कार, साधारणच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। मुळात मॅक्सेल पुरस्कार सुरू करावेत आणि विशेषतः ते उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या लोकांना द्यावेत, याचं कारण सुरुवातीला महाराष्ट्रात आपण बघितलं तर कला, क्रीडा आणि साहित्य, कलेमध्ये संगीत, नाटक, चित्रपट या सगळ्या क्षेत्रामध्ये भरपूर पुरस्कार आहेत आणि ते योग्यच आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये आपण मोठे मोठे कलाकार दिले आणि अजूनही देत आहोत। पण त्या मानाने उद्योग क्षेत्रामध्ये आणि बिझनेस लिडर्सच्या क्षेत्रामध्ये असे चांगल्या प्रकारचे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण महाराष्ट्राला असे उद्योजकांचे पुरस्कार दिलेले नाही। त्यामुळे मी जेव्हा ही संकल्पना डॉक्टर रघुनाथ माशेलकरांबरोबर, कुमार केतकरांबरोबर, YM देवस्थळी आहेत, सुनील देशमुख आहेत US चे आणि जस्टिस अरविंद सावंत यांच्याशी चर्चा केली आणि तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की गेल्या माझ्या 23 वर्षाच्या कॉर्पोरेट क्षेत्राच्या अनुभवावरती मला असं जाणवतं की महाराष्ट्रामध्ये पण खूप मोठे चांगले उद्योजक आहेत, चांगले बिझनेस लीडर्स आहेत आणि आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जर आपण त्यांना चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपण जर त्यांना प्रेझेंट करू शकलो तर त्यांचं कर्तृत्व जर पुढच्या पिढीला दाखवता आलं आपल्याला तर नक्कीच एक चांगली एक प्रेरणादायी एक बाब ठरेल। आणि आजच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये, ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये ज्या नवीन उद्योजकतेमध्ये नवीन अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत त्या अपॉर्च्युनिटी घेण्यामध्ये त्यांना एक कॉन्फिडन्स जास्त चांगला निर्माण होईल आणि त्याचा एक आदर्श त्यांच्यासमोर ठेवायला पाहिजे। म्हणून मला असं वाटलं की जे चांगले उद्योजक आहेत, जे चांगले बिझनेस लीडर्स आहेत त्यांना समाजापुढे मांडणं फार गरजेचं आहे। हे पुरस्कार निवडताना निकष काय लावले होते तुम्ही? बघा, इट इज महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड आहे। एक्सलन्स इन एव्हरीथिंग, एक्सलन्स इन इंटेग्रिटी, इंजिन्युइटी, जे ज्यांनी पाथ ब्रेकिंग काम केलेलं आहे आणि जे खऱ्या अर्थाने अनुसरणीय आहेत, म्हणजे दो यू कॅन इम्युलेट देम, तरुणांच्या पुढे खऱ्या अर्थाने जे आदर्श ठरणार आहेत, मला असं वाटतं असे उद्योजक, असे बिझनेस लीडर्स आम्ही खास करून या पहिल्या फेरीमध्ये निवडलेले आहेत आणि गोईंग फॉरवर्ड ऑल्सो विल ट्राय टू सी की ज्यांचा तरुणांच्या पुढे चांगला एक आदर्श निर्माण होईल अशा प्रकारचे उद्योजक आम्ही महाराष्ट्राच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करू। 2 प्रकारचे पुरस्कार आहेत, उद्योजकता पुरस्कार एक आहे आणि बिझनेस लीडर पुरस्कार आहे। बिझनेस लीडर हा कन्सेप्ट काय म्हणून? बघा, खरं सांगायचं म्हणजे बिझनेस लीडर हा काय एक नवीन वेगळी कन्सेप्ट नाही आहे, पण आपण एक आमचे देवस्थळी जसे मागे एकदा म्हणाले की आपण जो मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यालाच आपण उद्योजक म्हणतो। खरं सांगायचं म्हणजे तर तुम्ही परदेशात बघितलं, US मध्ये आणि युरोपमध्ये बघितलं तर तिथे प्रमोटर अशी काही उद्योजक म्हणजे ओनर अशी काही कन्सेप्ट नसते। कंपन्यांचे शेअर होल्डिंग हे डायव्हर्सिफाईड असतात, म्हणजे इन्स्टिट्यूशनल शेअर होल्डिंग असतात, लार्ज शेअर होल्डर्स असतात आणि ते बिझनेस खऱ्या अर्थाने त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर किंवा CEO असतात ते उद्योग चालवतात। फॉर एक्झाम्पल तुम्ही सिटी बँकेचे आपले विक्रम पंडित, हिंदुस्तान लिव्हरचे नितीन परांजपे आहेत, मर्सिडीजचे सुहास कडलस्कर आहेत,
आता आम्ही बोईंगचे दिनेश केसकर, टाटा स्टीलचे नेरुरकर, हे सुद्धा बिझनेस लीडर, हे सुद्धा एका अर्थाने हे उद्योजकच आहेत, कारण संपूर्ण उद्योगाची जबाबदारी त्यांच्यावरती असते. तर मला असं वाटतं की यांना खरं म्हणतं तर बिझनेस लीडर म्हणण्याची काही गरज नाही, ते सुद्धा माझ्यामध्ये उद्योजकच आहेत. आणि अशी जर उद्योजक तुम्ही बघितले तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उद्योजक तुम्हाला मराठी समाजामध्ये म्हणजे सीईओ असतील किंवा मॅनेजिंग डायरेक्टर्स असतील, त्यांना पण तुम्ही उद्योजक मानताय ह्याच्यामध्ये? ऑफकोर्स ते माझ्या मते तेच खरे उद्योजक आहेत. दिशा द्यायचं काम तीच मंडळी करतात. दिशा देण्याचं काम तीच मंडळी करतात. आणि आता गोईंग फॉरवर्ड आपण कॉर्पोरेट क्षेत्रात जर बघितलं तर ओनरशिप आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. आणि कंपनी खऱ्या अर्थाने कंपनी चालवण्याची जबाबदारी ही मॅनेजिंग डायरेक्टरवरती असते, कारण त्यात तो मॅन्युफॅक्चरिंग बघतो, तो त्यात ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द बॅलन्स शीट, इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्टेक होल्डर्स. तर माझ्या मते अशी बिझनेस लीडर्स खरे उद्योजक आहेत, आणि अशी बिझनेस लीडर महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणात दिले. हिस्टॉरिकली पण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की मोठ्या प्रमाणामध्ये ही लिस्ट आपल्या महाराष्ट्रातून गेलेली आहे. अशा पुरस्कारांमुळे होईल काय की उद्योजकतेत काम करणारी किंवा बिझनेस लीडर तुम्हाला जो कन्सेप्ट रुजवायचा आहे ह्या मंडळींना प्रेरणा मिळेल, पण मुळातच उद्योजकता वाढावी यासाठी काय करता येईल? बघा, खरं सांगायचं म्हणजे आज महाराष्ट्र नुसतं महाराष्ट्रच नाही तर आपला देश आणि पूर्ण जग एका चेंजच्या कस्पवरती आहे. चेंज अशा अर्थाने म्हणतो कारण आज आपण लिबरलायझेशन 1991 मध्ये आणलं, गेले 20 वर्ष आपण ते लिबरलायझेशन पाळतोय, ग्लोबलायझेशन आलं. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही जी आता ज्याचा उगम झालेला आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आयडिया इज कॅपिटल. आज तुम्हाला कुठलाही उद्योग सुरू करायला किंवा बिझनेस सुरू करायला तुम्हाला फार मोठ्या भांडवलाची गरज पडत नाही. तुम्ही जर अगदी क्लासिक एक्झाम्पल बघितलं तर तुमचं बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत, की ॲपलचे स्टीव्ह जॉब आहेत, किंवा फेसबुकचा मार्क झकरबर्ग आहे. आज तुमच्याकडे जर संकल्पना असेल, कल्पकता असेल, आयडिया असेल, तर यू कॅन बी अ बिझनेसमॅन. तुम्हाला त्याच्यासाठी फार मोठ्या पैशाच्या पाठबळाची गरज पडत नाही. गरज पडते ती प्रतिभेची, गरज पडते ती कल्पकतेची. आणि त्याचबरोबर त्यांना तुम्हाला लीडर्स दाखवणं गरजेचं आहे, त्यांना तुम्हाला क्लासिक एक्झाम्पल्स दाखवणं गरजेचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्ही जर बिल गेट्स ह्याही जर उदाहरणं बघितले तर ते काय कुठल्या एका भाषेचे नव्हते, कुठल्या एका पर्टिक्युलर रिजनचे असे नाही आहेत. ज्यांच्याकडे कल्पकता आहे तो उद्योजक होऊ शकतो. जसं आपण म्हणतो की एखादा माणूस कलाकार असतो नाही तर नसतो, एखादा गायक असतो नाही तर नसतो, तसंच एखादी व्यक्ती उद्योजक असते किंवा नसते. त्याच्यामध्ये त्याच्या भाषेचा तो कुठल्या भाषेचा आहे, त्याची मातृभाषा काय आहे, किंवा तो कुठल्या रिजनमधून आलेला आहे, मला असं वाटतं त्याचा काही संबंध नाही. आपण उगीच आपण असं आपण चर्चेमध्ये प्रत्येक वेळेला ही गोष्ट आणतो की महाराष्ट्रामध्ये उद्योजकता नाही किंवा मराठी माणसं उद्योजकात मागे. आय थिंक दॅट डिस्कशन हॅज नो मिनिंग. नोकरीची पायवाट धरण्याचा जास्त कल दिसतो, त्या अर्थानं हा प्रश्न आहे की नोकरी सोडून याच्यात नोकरीचा अट्टास न धरता यात येण्यासाठी काय करावं, असं काही स्पेसिफिक तुम्ही सांगू शकाल? बघा, खरं सांगायचं म्हणजे हे जे डिस्कशन आहे ना की आपण नोकरीच्या मागे जातो का, की मला वाटतं हे डिस्कशन साधारणपणे मुंबई, ठाणे आणि शहरांच्या पुरती मर्यादित आहे. इनफॅक्ट तुम्ही जर थोडंसं जर बाहेर जाऊन बघितलं तर तुम्हाला कलकत्त्यामध्ये सुद्धा हे डिस्कशन दिसतात. कलकत्त्यामध्ये सुद्धा लोकल माणूस म्हणतो की मला नोकरीत प्राधान्य पाहिजे. तुम्हाला तमिळनाडूमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की तिथे लोकल माणसं म्हणतात की आम्हाला नोकरीत प्राधान्य पाहिजे. सिंगापूरमध्ये सुद्धा लोक म्हणतात. तर ऑस्ट्रेलियामध्ये पण हेच आंदोलन मागे झाले होते. द पॉईंट इज की लोकल एखाद्या क्षेत्रातले किंवा शहरातली लोकल माणसं जेव्हा नोकरी मागतात त्याचा अर्थ तो संपूर्ण समाज हा नोकरी म्हणजे चाकरमानीच आहे किंवा नोकरीच मागणारा समाज आहे, तसं लेवल नाही लावता. असं लेबल खरं लावणं म्हणजे चुकीचं आहे. हे आपण दुर्दैव आहे की आपणच आपल्यावर ते लेबल लावून घेतो. भावी महाराष्ट्राचं उद्योग क्षेत्रातलं चित्र तुम्ही कसं पाहताय? हे तुमचे प्रयत्न चालूच आहेत, पण राज्य म्हणून, देश म्हणून तर महाराष्ट्र कुठे असेल? सी, महाराष्ट्र माझ्या मते वॉज ऑलवेज नंबर 1 इंडस्ट्रियल स्टेट आणि इट विल ऑलवेज रिमेन इंडस्ट्रियल नंबर. गुजरातची सातत्याने चर्चा केली जाते, तुलना केली जाते, तोही एक धागा आहे या प्रश्नात. नाही, दॅट इज फेअर इनफ की ऑफ लेट जर तुम्ही बघितलं असेल की गुजरातमध्ये काही कारखाने मोठ्या प्रमाणामध्ये गेले आणि त्या सरकारने काही खास प्रयत्न केले असतील, पण सी मला असं वाटतं की टेम्पररी फेज आहे. इफ यू सी, महाराष्ट्र हॅज ऑलवेज बीन अ पायनियर इन ऑल थिंग्स. 1991 मध्ये लिबरलायझेशन आपण देशाने सुरू केलं, पण मला असं वाटतं की मुंबई आणि महाराष्ट्राने साधारणपणे 200-400 वर्षापूर्वी लिबरलायझेशन सुरू केलं आहे. पोर्तुगीज सगळ्यात पहिले मुंबईमध्ये आले, ब्रिटिश सगळ्यात पहिले मुंबईमध्ये आले आणि त्यांना बघून मग इतर उद्योजक, गुजरातचे उद्योजक आले, पंजाबचे उद्योजक आले, पाकिस्तानाचे उद्योजक आले. सो महाराष्ट्र हॅज ऑलवेज बीन अकॉमोडेटिव्ह स्टेट. आपण सगळ्यात जगातले उद्योजक महाराष्ट्राने सगळ्यात पहिले त्यांना आपण म्हणजे आमंत्रण दिलं नाही, पण ते सगळ्यात पहिले महाराष्ट्राने अट्रॅक्ट केलं. सो महाराष्ट्र हॅज ऑलवेज शोन अ टेंडन्सी ऑफ अन अकॉमोडेटिव्ह स्टेट.
आणि त्याच्यामुळे एक नॅचरल जर तुम्ही बघितलं की साऊथकडचे स्टेट्स थोडेसे कन्झर्वेटिव्ह दिसतात तर नॉर्थकडचे अग्रेसिव्ह दिसतात, पण महाराष्ट्र हॅज ऑलवेज बीन प्रोजेक्टेड अँड ऑलवेज बीन परसिव्ड ॲज अ स्टेट वेअर इट अकॉमोडेट्स एव्हरीवन. इट्स अ प्रोग्रेसिव्ह स्टेट. ही आपल्या म्हणजे सगळ्यांना अकॉमोडेट करून घेणं हे आपलं कल्चर झालेलं आहे. महाराष्ट्रीयन माणूस स्वीकारतो आपण. आणि मला असं वाटतं हे आपलं जे स्वीकारणं हे कल्चर आहे, दिस इज द फंडामेंटल रिझन वाय वी विल प्रोग्रेस मोर अँड मोर इन फ्युचर. उद्योग क्षेत्रामधले एक आशावादी चित्र तुम्ही पाहता आहात. धन्यवाद या मुलाखतीबद्दल नीतीजी. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. वळूया पुढील बातम्यांकडे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.